उल्लासनगर के अशेलीपाड़ा इलाके में 7 से 8 लोगों के एक गिरोह ने जमकर उत्पात मचाया। इस गिरोह ने सड़क पर जो भी वाहन नजर आए उनमें से करीब 25 से 30 गाड़ियों में तोड़फोड़ कर दी। इस दौरान रास्ते में मौजूद महिलाओं, छोटे बच्चों और पुरुषों पर तलवारों और लोहे की रॉड से जानलेवा हमला किया गया। कई लोग गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। बताया जा रहा है कि यह हमला अचानक शाम के समय हुआ, जब यह गिरोह अशेलीपाड़ा इलाके में दाखिल हुआ और राह चलते लोगों को निशाना बनाने लगा। लोगों ने जब इन्हें रोकने की कोशिश की तो ये आरोपी अपने हथियार मौके पर छोड़कर वहां से फरार हो गए। इस हमले में कई गाड़ियों को भारी नुकसान पहुंचा। दूसरी ओर घटना की जानकारी मिलते ही पुलिस बल की एक बड़ी टीम मौके पर पहुंची और अब सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की तलाश की जा रही। हालांकि अब तक ये साफ नहीं हो पाया है कि इस गिरोह ने इलाके में दहशत फैलाने की कोशिश क्यों की। घटना के बाद से इलाके में डर और दहशत का माहौल बना हुआ है। शेवटी खिडकी फोडली। आता मला एक मरून 2 वर्ष झाले। आम्ही 2च लेडीज आहे, 3 लेकरं आहे। तुमचं काय नुकसान केलं ते सांगा। खिडकी फोडली, पोराला मारला, पोराला हमला केला ना। ऐका साहेब, एवढ्याच्या पोरावर हल्ला, हे किती लहान बाळ आहे, या बाळाला मारायचं। आता झालं का इथे पण आमच्यावर पण हल्ला केला। बघा एवढी लहान बाळ याच्या डोक्यात टाकत होते ते। मग तुम्ही का सोडून देता? का सोडून देता तुम्ही? मैदानमध्ये त्यांना टाका। धाक नाही, धाक नाही, गाड्या फोडतायत, लोकांना उभ्या उभ्या मारतायत। 4-8 दिवसात जर पोरं सुटून येतात की तुम्ही पण त्यांना सपोर्ट करता? 2 मिनिटं काय आहे? आता आमचं एवढं नुकसान झालं, तुम्हाला माहित आहे? मी प्राणमध्ये काम करते। माझा पोरगा मला घ्यायला आला होता। आम्ही चाललो होतो रस्त्याने, तर त्या चायनीज वाल्याच्या इथं त्याला पकडून सने असं कॉलरला पकडला। माझा गाडी क्यों चला रहा है करके बोलतो, बाबा मी माझ्या रस्त्याला चाललोय। तर त्याने पटापट मारवार टाकायची सुरुवात केली। मी पकडत गेलो तर माझ्यावरती बी त्याने टाकले। तर मला माझ्या पोराला छातीवर, डोक्यावरती, हाताला पूर्ण फाडलंय माझं पोरग। मला असं मारलं, माझ्यावरती रॉड टाकलं। काहीतरी ते चॉपर होता एक, असं काहीतरी लहान वाला चमकवाला। मला नाव नाही माहिती दादा त्या वस्तांची, मी कधी जिंदगीमध्ये ते बघितलं नाही। त्या मुलाला जो मारत होता त्याने तुम्ही कधी ओळखता का? काय मी त्या पोरांना नाही ओळखत, मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत, काय आहेत, काहीच माहिती नाही। मी कामाला जाणारी बाई आहे, सकाळी जाते संध्याकाळी येते। माझा पोरगा मला घ्यायला येतो आणि ते आमच्यावरती त्यानं काही अचानक हल्ला केला। मी त्याला बोलते, बाबा काय झालं, का गाडी का चालवून आणली त्यांनी, म्हणून त्यांनी मार केला त्यांनी। गाड्या 4:30 ते 5च्या दरम्यान 5-7 पोरं आले भक्तिवीटच्या खालून आणि ते पाण्याची टाकीपासून ते पूर्ण यशवंत विद्यालयापर्यंत सगळ्या गाड्या फोडत आले। त्यात माझी सुद्धा रिक्षा होती। माझ्या रिक्षाचं भरपूर नुकसान केले। तलवारींनी त्यांनी वार केलेत, पूड अस्तर सगळं फाडून टाकले त्यांनी। 7 ते 8 जण होते ते पोरं। आमच्या चाळीतला एक पोरगा आहे सचिन मोरे म्हणून, त्याला पण मारलं भरपूर। त्याच्या इथंच आहे, त्याच्या गाडी बिडी सगळं फोडून टाकलं। किती जणांना मारलं त्यांनी? आमच्या इथे तर 4-5 जणांना मारलंय। डोक्यावर मारलं सचिन दाला, डोक्यावर लागलंय त्याचं रक्त अजून आहे तिकडे। प्रेस काय घटना आहे? काही कल्पना नाही। आता 5 वाजता अचानक फोन आला की एरियात बरेच मुलं शिरलेत, काही हत्यारं घेऊन। येतोय बघतो, इथे बऱ्यापैकी गर्दी आहे, बऱ्यापैकी लोकांना मारलं पण आहे। कोणाचं रक्त, कोणाचं डोकं फोडलंय, कोणाचा हात फोडलाय आणि सगळ्यात जास्त वस्तूंचं नुकसान केलंय। कमीत कमी 20 ते 25 गाड्या फोडल्यात। जो रस्त्यात दिसेल त्याला मारलंय। माझी स्वतःची गाडी फोडली।
गाडी बाहेर उभी होती, कोण पोरं आहेत काही माहिती नाही. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या याच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं, या एरियात वारंवार या घटना घडतात, तर इथे एखादी पोलीस चौकी कमीत कमी छोटी का असे ना स्थापन करावी, जेणेकरून जे लोकांना दहशतीत राहावं लागतंय त्यातनं लोकांना कमीत कमी थोडा आसरा मिळेल. काय घटना आहे? काही कल्पना नाही. आता 5 वाजता अचानक फोन आला की एरियात बरेच मुलं शिरलेत, काही हत्यारं घेऊन. येतोय बघतो, इथे बऱ्यापैकी गर्दी आहे, बऱ्यापैकी लोकांना मारलं पण आहे, कोणाचं रक्त, कोणाचं डोकं फोडलंय, कोणाचा हात फोडलाय, आणि सगळ्यात जास्त वस्तूंचं नुकसान केलंय. कमीत कमी 20 ते 25 गाड्या फोडल्यात. जो रस्त्यात दिसेल त्याला मारलंय. माझी स्वतःची गाडी फोडली. गाडी बाहेर उभी होती, कोण पोरं आहेत काही माहिती नाही. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या याच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं, या एरियात वारंवार या घटना घडतात, तर इथे एखादी पोलीस चौकी कमीत कमी छोटी का असे ना स्थापन करावी, जेणेकरून जे लोकांना दहशतीत राहावं लागतंय त्यातनं लोकांना कमीत कमी थोडा आसरा मिळेल.